कुठल्या पक्षाला आपल्याला चॅलेंज नाही करायचंय, आपल्याला आपलं काम करायचंय, आपल्याला आपलं मतदान मागायचंय. आपण तुम्ही सगळे माझ्यासाठी जमलात, तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. आपण कोणाला दोष देणार नाही. शिंदे साहेबांच्या जागी बरोबर आहेत, त्यांनी त्यांचं काम केलंय, त्यांना शेवटी पक्ष सांभाळायचा आहे. पण आपण टेंबी नाक्याचे आहोत, लढणं हे आपल्या रक्तात आहे. त्यामुळे तुम्ही खरंच साथ देताय तर मी उमेदवारीचा फॉर्म भरायला आता इकडनं जातोय. आणि आपली लढाई फक्त उमेदवारीचा फॉर्म भरून इथे संपणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करून मतदानासाठी फिरावं लागेल, मतदान आपल्यासाठी मागावं लागेल. आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला मतदारांकडनं मागावी लागेल. शेवटी आपण 9 वर्ष या प्रभाग क्रमांक 22 मध्ये मनापासून काम करतोय, सगळ्यांसाठी झटतोय, पक्षासाठी झटलो, पक्षासाठी उभे राहिलो. ठीक आहे, साहेबांनी आपल्यावर आशीर्वादही ठेवले. साहेब आपले वडील स्वरूपीच आहेत, त्या बाबतीत आपण कुठलंही काही बोलणार नाही. पण आपण काय आहोत, म्हणजे आपली निष्ठा हरली असली तरी आपला स्वाभिमान अजून जिवंत आहे. तर त्या स्वाभिमानाचा मान राखून आपण लढूया. मी फक्त 15 ते 20 मिनिटातच परत येतो. जर तुम्ही थांबणार असाल तर थांबा, काही हरकत नाहीये. नाही तर मी येतो परत. फक्त वेळ निघून जाईल, त्यामुळे मला फॉर्म भरायला जावं लागेल. आता सगळ्यांना विनंती आहे, फक्त मला 15-20 मिनिटं द्या, मी परत येतो. हॅलो, आतापर्यंत सर्व महिला आणि सगळे जेस मंडळी आपल्या दादाच्या पाठीशी उभे राहिले. इथून पुढे आपल्या दादाला साठी उभं राहायचं आहे आणि सर्वांनी प्रचाराला यायचं आहे. हे लक्षात ठेवा. एकच वाजा आपला निखिल दादा अपेक्षा उमेदवार काही करू, आपल्याला तिच्या पाठीशी उभं राहायचंच आहे. निवडून येणार कोण? दादाशिवाय आहे कोण? सगळ्यांनी लक्षात ठेवा. 15 दिवस तुम्ही दादाला द्या, पुढचे 5 वर्ष दादा तुम्हाला देणार. हॅलो, फक्त एकच सगळ्यांना नम्र विनंती आहे, आपली ही भूमिका आपल्या शिवसेना पक्षाविरुद्ध नाहीये, तर इथे असलेला घराणेशाही विरुद्ध म्हणता येईल आपल्याला. किंवा इथे 25 वर्ष जो प्रभागाचा आपला सत्यानाश झालाय, जो आपल्या प्रभागामध्ये लोकांना फक्त दाखवलं जातं की इथे काम केलं जातं आणि त्यामागे फक्त टक्केवारी काढली जाते, त्याच्यासाठी आपल्याला एक लढा द्यायचा आहे. तर आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवा, आपण कोणा पक्षाविरुद्ध किंवा आपल्याला साहेबांविरुद्ध काहीच करायचं नाहीये. तर आपल्याला इकडच्या जे सत्ता आहे, जी चुकीच्या पद्धतीने इथे वापरली जाते, चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि कोणाला पाठिंबा नाही दिल्यावर त्यांना घर तोडायची धमकी दिली जाते किंवा प्रत्येक गोष्टीची धमकी दिली जाते, त्याच्या विरोधात आपण लढणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी. परत एकदा सांगतोय, आपली साहेबांविरुद्ध आणि पक्षाविरुद्ध कुठलीही आपली भूमिका ठेवायची नाही. आपण सगळे बसून ठरवूया. मला फक्त 20 मिनिटात मी फॉर्म भरून येतो. जय महाराष्ट्र. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी आपल्या सांगू इच्छितो, 2002च्या निवडणुकीला शिवसेनेच्या विरोधात काही लोकांनी कामं केले. निखिल बुरजडे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत, त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे. आणि निखिल बुरजडे यांनी जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं काय भूमिका घ्यायची, तेव्हा अपक्ष फॉर्म भरण्यासाठी निखिल बुरजडे आता रवाना होत आहेत. आपल्या दादासाठी आपल्याला जायचं आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपला दादा पुन्हा येणार. निखिल बुरजडे आपण इथे पाहताय की अपक्ष उमेदवारी फॉर्म जो आहे तो भरण्यासाठी रवाना होत आहेत. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांची भूमिका नाहीये. तर इथे असणाऱ्या प्रभागात असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी आता भूमिका जी आहे ती घेतलेली आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निखिल बुरजडे जे आहेत ते आता इथून निघालेले आहेत.
निखिल बुरजडे यांच्या समर्थनार्थ हा जमा झालेला हा सगळा जनसमुदाय तुम्ही पाहताय आणि निखिल बुरजडे यांनी याच सगळ्यांना विचारलं की बाबा आता काय भूमिका घ्यायची, ही निवडणूक लढवायची की नाही. तर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार अपक्ष फॉर्म भरून आता निखिल सतीश बुरजडे हे जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथून रवाना झालेले आहेत. निखिल बुरजडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर ही प्रभागातल्या सगळ्या नागरिकांची झालेली गर्दी जी आहे तुम्ही पाहताय. अगदी 20 मिनिटात निखिल बुरजडे जे आहेत ते परत या ठिकाणी येऊन सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा.